चॅप्टरचं काय नाव होतं आपल्या युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. तर युनिट्सची डेफिनेशन काय लिहिली तरी आपण? युनिट्सची डेफिनेशन. युनिटची डेफिनेशन युनिट. युनिट डेफिनेशन काय लिहिली ती? स्टँडर्ड. स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी जे काय असणार आहे ना स्टँडर्ड मेजरमेंट, तर त्याला काय म्हणतो आपण? युनिट. जसं मी म्हणलं एखाद्या हा पेन आहे, त्याची लेंथ किती आहे? 5 मीटर. 5 मीटर. ह्या पेनाची लेंथ किती आहे? 5 मीटर. म्हणजे मी ह्याचे जर इक्वल 5 तुकडे केले तर जो एक तुकडा असणार त्याला काय म्हणणार आहे? 1 मीटर. आणि ते जे असणार आहे ना ते काय असणार आहे? युनिट्स. आता डिफरंट टाईपचे युनिट्स आहे. सीजीएस, एमकेएस, एफपीएस आणि नोटबुक बंद करा. तर सीजीएस म्हणजे काय बरं? सेंटीमीटर. सेंटीमीटर. CENTIME. सेंटीमीटर, ग्राम, सेकंद. सेंटीमीटर कशाचं युनिट आहे रे? लेंथचं. ग्राम आणि टाइमचं युनिट सेकंद. एमकेएस म्हणजे मीटर, किलोग्राम. मीटर, किलोग्राम, सेकंद. एफपीएसचं फूट, नंतर पाऊंड. फूट, पाऊंड आणि सेकंद. हे जे सगळे युनिट लिहिलेत ना, हे कसे लिहिलेत? लेंथचं, मासचं, आणि SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. आपण फिजिक्समध्ये जे काही युनिट वापरणार ना ते सगळेचे सगळे काय असणार आहे? SI. मग लेंथचं SI युनिट काय रे? मीटर. लेंथचं SI युनिट मीटर. मासचं किलोग्राम. मासचं किलोग्राम. आणि टाइमचं सेकंद. हे माहिती आहे आपल्याला. ओके. दोन टाईपच्या क्वांटिटी असतात. एक तर फंडामेंटल क्वांटिटी आणि डेराइव्ह क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन सांग. फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन सांग, नाहीतर मराठीत सांग. आशिष सांग. अशी क्वांटिटी जे मेजर करण्यासाठी मला दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागत नाही, त्याला म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे असा ज्याचा कुणाचा फॉर्म्युला नसतो. म्हणजे जसं मला लेंथ मेजर करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे का? मग लेंथ काय झाली? फंडामेंटल क्वांटिटी. मास मेजर करण्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे का? मग मास काय झाली? द फिजिकल क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. अशी क्वांटिटी जे मेजर करण्यासाठी मला दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागत नाही, त्याला म्हणतो आपण फंडामेंटल क्वांटिटी. डेफिनेशन त्याची. द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट्स आर कॉल्ड एज. किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत? 7. पहिली लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आता त्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे काय युनिट्स वापरतो ना त्या युनिट्सला काय म्हणतो आपण? द युनिट्स यूज टू मेजर फंडामेंटल क्वांटिटीज आर कॉल्ड एज फंडामेंटल युनिट्स. आता ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत ना किंवा फंडामेंटल युनिट्स आहेत ना त्याच्या व्यतिरिक्त 2 अजून युनिट्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण? प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. तर हा जो अँगल आहे ना आपल्या फंडामेंटल क्वांटिटी, ह्या किती फंडामेंटल क्वांटिटी आहेत? 7. लेंथचे SI युनिट मीटर, सिम्बॉल M. मासचे SI युनिट सिम्बॉल kg. टाइमचं SI युनिट सिम्बॉल S. टेम्परेचरचं युनिट केल्विन आहे, डिग्री सेल्सिअस नाही. सिम्बॉल काय?
कॅपिटल के. इलेक्ट्रिक करंट एम्पियर, सिम्बॉल कॅपिटल ए. ल्युमिनेस इंटेन्सिटीचं कॅन्डेला, सिम्बॉल काय. आता ह्याची तर तुम्हाला गरज लागणार नाही बरं का, कधी चुकून एखाद्याच लागू शकते. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल, सिम्बॉल काय, MOL. ह्या ज्या सगळ्या क्वांटिटी आहेत ना, ह्या कोणत्या क्वांटिटी आहेत, फंडामेंटल क्वांटिटी. आता ह्या फंडामेंटल क्वांटिटी व्यतिरिक्त जे दोन युनिट्स आहेत ना, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगलचे, त्याला म्हणतो आपण सप्लिमेंटरी युनिट्स. प्लेन अँगल म्हणजे काय असतो, मी काय केलं, हे सर्कल ड्रॉ केलं. ह्या सर्कलचं हे काय रे, सेंटर आहे. ओके, आता काय केलं, हे जोडलं. हा जो अँगल तयार होणार आहे ना, हा जो अँगल तयार होणार आहे ना, याला काय म्हणणार आहे आपण, प्लेन अँगल. त्या अँगलला काय नाव देतो, थिटा. हा जो आहे ना, याला म्हणतो आर्क. कशाने दाखवतो, येसने. ओम हे काय रे, लेंथ नाही रे, रेडियस आहे. ओके डन. मग थिटाचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, ह्या प्लेन अँगल थिटाचा फॉर्म्युला काय लिहिला होता, यस अपॉन आर, यस अपॉन आर. ओके डन. याचं युनिट काय होतं, रेडियन. याचं युनिट होतं SI युनिट, रेडियन, रेडियन. झालं. आता पूर्ण हा एवढा पार्ट बरं का, हा जो आहे ना, ह्याला काय म्हणतो आपण, प्लेन अँगल. मला पूर्ण सर्कलसाठी अँगल काढायचा आहे. फॉर कम्प्लीट सर्कल, फॉर कम्प्लीट सर्कल, फॉर कम्प्लीट सर्कल, कम्प्लीट सर्कलसाठी काढायचा थिटा. कम्प्लीट सर्कलसाठी हा जो असतो ना, हे ह्याला काय म्हणतो रे आशिष, सर्कम्फरन्स, परिघ. कम्प्लीट सर्कलसाठी हा यस किती असणार, 2πr, बरोबर, डिवायडेड बाय आर. हे आर काय झाले, तर किती आलं, 2π. कंप्लीट सर्कलचा जो अँगल असतो ना, तो किती असतो, 2π. 2π म्हणजे 360 डिग्री. पूर्ण सर्कलचा जो अँगल असतो तो किती असतो, 2π. रेडियन मध्ये 2π, डिग्री मध्ये 360. ओके डन. प्लेन अँगलचं युनिट काय, रेडियन. सॉलिड अँगल म्हणजे काय असतो, सॉलिड अँगल म्हणजे हे सर्कल आहे. सॉलिड अँगल म्हणजे स्फिअर, हॉलीबॉल वगैरे असेल. आता मी काय केलं, तो हॉलीबॉलचा एवढा पार्ट घेतला. आपला जो कॉर्नेट असतो ना, ओके, हा जो पार्ट आहे ना, याला काय म्हणणार आहे आपण, सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचं सिम्बॉल, हो नक्की, बरं झालं. हा जो असतो त्याला काय म्हणतो रे आपण, ए. छोटासा एरिया असेल तर त्याला DA म्हणतो. ही असणार ती काय असणार, आर असणार. मग याचा फॉर्म्युला काय होता रे, A अपॉन आर स्क्वेअर, A अपॉन आर स्क्वेअर. याचं युनिट काय होतं, स्टॅरेडियन. SI युनिट, SI युनिट काय होतं, स्टॅरेडियन, STERIDIAN. स्पेलिंग बरोबर आहे का चुकीचं आहे माहिती नाही, त्याला डिनोट करतो आपण SR ने. झालं. हे जे दोन आहेत ना, ह्याला काय म्हणतो आपण, हे जे दोन आहेत ना, कोणते, रेडियन आणि स्टॅरेडियन. रेडियन आणि याला काय म्हणतो आपण, सप्लिमेंटरी युनिट. रेडियन कोणाचं, प्लेन अँगलचं. स्टॅरेडियन कोणाचं, ओके डन. याच्यानंतर आपण पाहिलं होतं डिराईव्ह क्वांटिटी. डिराईव्ह क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जी मेजर करण्यासाठी मला दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड राहावं लागतं, त्याला म्हणतो आपण डिराईव्ह क्वांटिटी. आणि डिराईव्ह क्वांटिटी कोणती, किती येत रे, लय येत. द फिजिकल क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे लेंथ, मास, व्हेलोसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, ह्याला काय म्हणतो आपण फिजिकल क्वांटिटी. मग द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट. जसं स्पीड ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि स्पीड काढण्यासाठी मला दोघांची गरज असते. ओम, कुणाची रे,
स्पीड काढण्यासाठी दोघांची गरज असते. आशिष कुणाची असते? डिस्टन्स आणि मग आता स्पीड काढण्यासाठी तुम्हाला दोघांची गरज आहे, डिस्टन्स आणि. मग ह्याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणणार का? कारण दोघांची गरज आहे. मग स्पीड ही कोणती क्वांटिटी झाली? डिराईव्ह क्वांटिटी झाली. डेफिनेशन काय येणार त्याची? द फिजिकल क्वांटिटी which depends on any other physical quantity for their measurement called as. आणि डिराईव्ह क्वांटिटी मोजण्यासाठी जे युनिट्स वापरणार त्याला काय म्हणणार आपण? द युनिट्स यूज टू मेजर डिराईव्ह क्वांटिटीज कॉल्ड ॲज. पट्टापट्टा मला डिराईव्ह क्वांटिटी सांगा. एक्झाम्पल: स्पीड, वेलोसिटी, मोमेंटम, फोर्स, नंतर ACCELERATION ऍक्सलरेशन, नंतर लिहिलं की वरती वर्क, नंतर प्रेशर. ह्या सगळ्या ज्या क्वांटिटी आहेत त्या कोणत्या क्वांटिटी आहेत? डिराईव्ह क्वांटिटी. ओके, डन. आता बघा, हे तर लिहितो डिराईव्ह क्वांटिटी. सगळ्यांचा फॉर्म्युला सांगसाल तुम्ही. डिराईव्ह क्वांटिटी DERI, डिराईव्ह क्वांटिटी DERIVED, डिराईव्ह क्वांटिटी. आणि इकडे लिहितो त्याचं डिराईव्ह क्वांटिटी, त्याचा फॉर्म्युला, आणि इकडे लिहितो SI युनिट. ओके, तर पहिली डिराईव्ह क्वांटिटी आत्ता सांगितली, कोणती रे? स्पीड. फिजिक्समध्ये आपण कधी स्पीड नाही म्हणणार, काय म्हणणार रे? व्हेलोसिटी पण स्पीडच आहे, फक्त त्याच्याकडे काय असती? डायरेक्शन. स्पीड फॉर्म्युला काय रे? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स SI युनिट मीटर, टाइमचं सेकंद. यालाच मी असं लिहू शकतो. कसं रे? यालाच मी असं लिहू शकतो, मीटर पर. यालाच मी असं पण लिहू शकतो, मीटर पर सेकंद. तिघही सेम आहेत. झालं. स्पीड नंतर कोणती रे? डेन्सिटी लिहूयात. डेन्सिटी या सिम्बॉलने दाखवतो. काल डेन्सिटी म्हणजे सांगितलं, डेन्सिटी म्हणजे घनता. एखादी गोष्ट किती डेन्स आहे तर त्याची आपण जे काढतो ना किती घट्ट आहे त्याची असते, जी मोजतो ना त्याला म्हणतो आपण डेन्सिटी. आणि प्रत्येक गोष्टीची डेन्सिटी असते. पेट्रोलची असते, डिझेलची असते, दुधाची असते, ऑइलची असते, पाण्याची असते. दह्याची जास्त असेल कडू, दही जास्त असेल का मिल्कची जास्त डेन्सिटी असेल? दह्याची असणार. डेन्सिटी रोने दाखवतो. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन SI युनिट. बघा, मासचं काय रे? व्हॉल्यूमचं मीटर क्यूब. व्हॉल्यूमचं काय? मीटर क्यूब. झालं. ह्यालाच मी असं लिहू शकतो, काय रे? किलोग्राम मीटर क्यूब. ह्यालाच मी असं लिहू शकतो, काय रे? किलोग्राम. यस, डेन्सिटी. त्याच्यानंतर काय घेतलं? व्हॉल्यूम घेतो. व्हॉल्यूम आधी घ्यायला पाहिजे तो. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय रे? L क्यूब. व्हॉल्यूम काय असतं? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. L सगळ्या लेंथ म्हणजे L क्यूब. किंवा असं पण लिहू शकतो, क्यूब असेल तर L क्यूब, क्यूब नसेल तर लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. क्यूबॉइड असेल तर. ह्याचं SI युनिट काय रे? मीटर क्यूब. युनिट काय? SI युनिट मीटर क्यूब. व्हॉल्यूम. त्याच्यानंतर प्रेशर घेतो. प्रेशरच्या आधी
velocity, velocity v, displacement, displacement, displacement upon time. डिस्प्लेसमेंटचं एस युनिट मीटर, टाइमचं यालाच काय लिहिणार मीटर पर सेकंद. झालं. व्हेलोसिटी, व्हेलोसिटी नंतर काय येतं ऍक्सलरेशन, व्हेलोसिटी नंतर ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन छोटा ए. फॉर्म्युला काय रे व्हेलोसिटी अपॉन टाइम. मला याचं एसआय युनिट सांगायचंय. ओम सांग रे ऍक्सलरेशनचं. आशिष तू पण मराठी मीडियमलाच होता. हा ते आलं कसं. व्हेलोसिटीचं काय रे मीटर, व्हेलोसिटीचं मीटर पर सेकंद, टाइमचं सेकंद. हे व्हेलोसिटीचं मीटर पर सेकंद आणि टाइमचं सेकंद. हा सेकंद सेकंद एकमेकाला मल्टिप्लाय होणार म्हणजे काय रे मीटर पर सेकंद स्क्वेअर. बरोबर आहे का. पर सेकंद स्क्वेअर म्हणजे ह्यालाच काय लिहिणार रे मीटर. ऍक्सलेशनचं युनिट लक्षात ठेवायचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता जिथं ऍक्सलेशन असतं तिथं फोर्स असतो. हे नंतर शिकसाल तुम्ही. फोर्सचं सिम्बॉल काय रे एफ. एफ इज इक्वल टू एम ए. मला ह्याचं युनिट काढायचंय. मासचं काय रे के जी. ऍक्सलेशनचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. यालाच मी काय लिहू शकतो रे, यालाच मी शॉर्टकटमध्ये म्हणतो काय न्यूटन. झालं. आता ते असं लिहिणार आपण. झालं. किंवा डिनोट करायचं म्हणलं तर किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर हे एसआय युनिट आहे कशाचं फोर्सचं. त्यालाच मी म्हणतो किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअरलाच काय म्हणतो आपण न्यूटन. फोर्स त्याच्यानंतर 6 फोर्स, त्याच्यानंतर वर्क, वर्क, वर्क. झालं फिजिकल क्वांटिटी. फॉर्म्युला काय रे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एसआय युनिट काय फोर्सचं न्यूटन, एसचं डिस्प्लेसमेंट म्हणजे मीटर. यालाच काय म्हणतो मी जूल, JOULE जूल. झालं. कॅपिटल नाही काढत बरं का जूल. आणि डिनोट कशाने करतो रे वर्क नंतर प्रेशर. प्रेशर फॉर्म्युला काय रे फोर्स अपॉन एरिया. प्रेशर म्हणजे काय असतं फोर्स अपॉन एरिया. आता लक्ष द्या काय असतं प्रेशर आणि फोर्स. बऱ्याच जणांना प्रेशर आणि फोर्स एकच वाटतं. मी काय केलं ही बॉटल आहे, ह्या बॉटलवरती काय लावला रे फोर्स लावला. त्याच्यामुळे त्या बॉटलवरती काय क्रिएट झालं प्रेशर. मी ह्याच्यावरती काय लावला फोर्स, त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय झालं प्रेशर. मी भिंतीवरती हाणलं तर भिंतीवरती काय लागला रे फोर्स. मी फोर्स लावला त्याच्यामुळे भिंतीवरती काय तयार झालं प्रेशर. बलून घेतला प्रेस केला, मी बलूनवरती काय लावला रे फोर्स, त्याच्यामुळं त्या बलूनवरती काय लागलं प्रेशर. प्रेशर म्हणजे काय फोर्स अपॉन एरिया. फोर्स एसआय युनिट काय रे न्यूटन. एरियाचं एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. एरियाचं युनिट यालाच काय म्हणतो रे आपण पास्कल. झालं. पास्कलचं सिम्बॉल आहे PA. पास्कलचं सिम्बॉल PA. नंतर सांगा पुढे कायनेटिक एनर्जी.
कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय रे? हाफ स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी असू द्या, पोटेन्शियल एनर्जी असू द्या, वर्क असू द्या, सगळ्यांचं युनिट काय? जूल. झालं. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, वर्क सगळ्यांचं युनिट काय आहे? जूल. पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला काय रे? हा mgh. m म्हणजे मास, g म्हणजे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी माहितीये ना. आणि h म्हणजे हाईट. हा m म्हणजे मास, v म्हणजे याचं पण युनिट काय असणार रे? जूल. पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर मोमेंटम राहिलं. मोमेंटम. मोमेंटम सिम्बॉल काय रे मोमेंटमचं? P. फॉर्म्युला काय? मास इंटू व्हेलोसिटी. मोमेंटम मास इंटू याचं युनिट काय असेल रे? मासचं, व्हेलोसिटीचं मीटर पर सेकंद. झालं. अजून काय राहिलं? एवढ्या सगळ्या तुम्हाला डिराइव्ह क्वांटिटी आहेत आत्ता बुकमध्ये. पहिली कोणती? स्पीड. फॉर्म्युला युनिट स्पीड. नंतर डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. युनिट व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. आता प्रत्येक हे असेल ना, म्हणजे क्यूब असेल, क्यूबॉइड असेल, बॉटल असेल, सिलेंडर असेल, प्रत्येकाच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो रे? वेगळा असतो. पण व्हॉल्यूमचं युनिट लक्षात ठेवायचं काय? मीटर क्यूब. व्हेलोसिटी हा युनिट ॲक्सेलरेशन. हा ॲक्सेलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्स मासचे युनिट ॲक्सेलरेशनचं, यालाच काय म्हणणार मी? न्यूटन. वर्क. वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. युनिट न्यूटन मीटर. त्यालाच काय म्हणतो रे? प्रेशर. युनिट फोर्स न्यूटन. एरियाचं त्यालाच काय म्हणतो? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी. एनर्जीचं युनिट जूल. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला युनिट मोमेंटम मास इंटू व्हेलोसिटी. युनिट मासचं किलोग्रॅम आणि व्हेलोसिटीचं. झालं. आता डायमेन्शन्स पाहिले आपण. डायमेन्शन्स. त्या डायमेन्शनचे युजेस शिकवले का? डायमेन्शनचे यूज सांगितले का नाही सांगितलं? फक्त डायमेन्शन काढायला शिकवलं. ओके. आता डायमेन्शन कुणाची असणार? डायमेन्शन बघा. आता डायमेन्शन पहिलं लिहूयात काय रे? व्हेलोसिटी. व्हेलोसिटीचे डायमेन्शन लिहूयात. बंद करा ते. आता माहिती आहे की तुम्हाला. व्हेलोसिटी फॉर्म्युला काय रे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे यस आणि टाइम म्हणजे टी. यस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. युनिट काय रे? मीटर पर सेकंद. डायमेन्शन सांग. ओम. डायमेन्शन सांग आशिष. LMT. LMT लिहायचं. हा एम म्हणजे काय रे? मीटर. मीटर म्हणजे काय? लेंथ. हा एम म्हणजे काय? मास. किलोग्रॅम आहे का? नाही, म्हणून इथं 0. इथं किलोग्रॅम आहे का? यस म्हणजे सेकंद. टाइम खाली आहे, वरती गेला. ओके.
ओके. मग ही डायरेक्शन कुणाची, डायमेन्शन कुणाची, व्हेलोसिटीचं. व्हेलोसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद, मीटर पर सेकंद. तर डायमेन्शन लगेच क्लिक झाली पाहिजे. L1 m0 t-1. तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. फॉर्म्युल्यावरून युनिट आणि युनिटवरून दुसरी डेन्सिटी. सिम्बॉल काय रे, रो. डेन्सिटीचा फॉर्म्युला मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन युनिट काय रे, केजी मीटर क्यूब. मासचं केजी, व्हॉल्यूमचं सांगा. एम आहे ना. एम म्हणजे काय आहे, मीटर. खाली आहे म्हणजे काय लिहिणार आहे, खाली +3, वरती गेला. मास आहे का, आहे. केजी म्हणजे m0. टाइम आहे का रे, सॉरी 1. टाइम आहे का रे. ही झाली कोणाची डायमेन्शन, डेन्सिटी. थर्ड ॲक्सलरेशनची काढूयात. ॲक्सलरेशन झालं. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय रे, व्हेलोसिटी अपॉन टाइम. ॲक्सलरेशन व्हेलोसिटी अपॉन टाइम. युनिट व्हेलोसिटीचं काय, मीटर पर सेकंद. टाइमचं मगाशी लिहिलं होतं ॲक्सलरेशनचं युनिट काय रे, मीटर पर सेकंद. आता ओम याचे डायमेन्शन सांगा. येस, L1 m0 ॲक्सलरेशनचे डायमेन्शन काय, L1 m0 t-2. फोर्सची काढूयात. फोर्स F इज इक्वल टू काय रे, ma. ओके. युनिट काय लिहिणार, किलोग्रॅम मीटर. मासचं केजी, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता डायमेन्शन सांग. ओम तूच सांग. L1 m1 येस t-2 झालं. वर्कचा फॉर्म्युला काय रे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. युनिट काय असणार रे, न्यूटन मीटर. न्यूटन. आता फोर्सची डायमेन्शन तुम्हाला माहिती पाहिजे, लर्न पाहिजे. फोर्सची डायमेन्शन काय, L1 m1 t-2. आणि माहिती नसेल तरी फॉर्म्युल्यावरून ती काढता आली पाहिजे. मग आता वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग इथं 2 डायमेन्शन लिहितो. एक तर फोर्सची काय रे, L1 m1. ही कोणाची डायमेन्शन झाली, फोर्सची. आता ची लिहितो. म्हणजे डिस्टन्स. काय लिहिणार, L1 m0 t0. ॲडिशन होती म्हणजे काय लिहिणार रे, हा L2 m1 t-2. झालं. वर्क नंतर प्रेशरचा फॉर्म्युला P इज इक्वल टू F अपॉन A. युनिट काय रे, युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर. मग डायमेन्शन काढायची तर वरती कुणाची डायमेन्शन लिहिणार रे, फोर्स. खाली एरियाची. मग मला प्रेशरची डायमेन्शन काढायची. तर लिहितो काय, वरती फोर्सची डायमेन्शन काय, L1 m1 t-2. खाली डायमेन्शन कुणाची, एरियाची. एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर. काय लिहिणार रे, L2
M0 T0. ॲडिशन होती इथं, इथं खाली प्लस वरती आलं मायनस. लिहिणार काय बघा, हा खाली +2 वरती गेला, लिहिणार काय L1 -2. हा 2 खाली प्लस वरती गेला मायनस, हा खाली 0च आहे तर M1च. हा 0 आहे वरती आला, काय फरक पडणार नाही. इथं काय लिहिणार आहे, हा 0 म्हणजे झालं. आता लिहिणार काय सांगा, 1 -2. हा तर इथं लिहिणार काय, L1 -2 -1 M1 T⁻². ओके डन. हे कुणाची डायमेन्शन झाली, प्रेशरची. अजून एखादी क्वांटिटी सांगा. मोमेंटम. एक लास्टची सांगतो परत एकदा, मोमेंटम. मोमेंटम फॉर्म्युला काय रे, P. सिम्बॉल P, फॉर्म्युला मास इंटू व्हेलोसिटी. युनिट काय रे, किलोग्रॅम. व्हेलोसिटीचं मीटर पर सेकंद. डायमेन्शन सांगा, किलोग्राम LMT लिहितो, LMT. लेंथ आहे का, मीटर. मीटर म्हणजे लेंथ म्हणून 1. किलोग्रॅम मास. टाइम पर सेकंद आहे म्हणून झालं. डायमेन्शन काढण्यामध्ये काय प्रॉब्लेम नक्की. हेडिंग लिहा, हेडिंग लिहा, अनालिसिस. लक्ष द्या, हे नाही ना झालं स्कूलमध्ये. बघा, न्यूटनचे 3 कायनेमॅटिक इक्वेशन माहिती. पहिलं, फी इज इक्वल टू U + AT. बघितलंय का कधी. फी म्हणजे फायनल व्हेलोसिटी, U म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी, A म्हणजे ॲक्सलरेशन, T म्हणजे ह्या ॲक्सलरेशनला मराठीत त्वरण म्हणतो. एखाद्या गोष्टीवरती जर फोर्स आवला तर त्याचं काय होणार आहे, ॲक्सलरेशन. दुसरं काय रे, S इज इक्वल टू UT + ½ AT². थर्ड काय रे, φ² इज इक्वल टू U² + 2AS. हे न्यूटनचे 3 कायनेमॅटिक इक्वेशन आहे, लक्षात ठेवसा. पहिलं, हा. सेकंड, थर्ड, φ² इज इक्वल टू U² + त्यातला S म्हणजे काय माहितीये का, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ते आपण बघितलं ना तिकडं. लक्ष द्या. डायमेन्शनल अनालिसिसचे आपल्याला 3 यूज पाहिजेत. त्याच्यातला पहिला आहे टू चेक द करेक्टनेस, टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी फिजिकल इक्वेशन. टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी फिजिकल, म्हणजे हे आपण इक्वेशन न्यूटनने सांगितले ते राईट आहे का रॉंग आहे हे चेक करू शकतो डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून. आता हे काय परफेक्ट नाही आपण सांगू शकत, पण आपल्याला थोडीशी हेल्प होते ते इक्वेशन बरोबर आहे का रॉंग आहे. पहिला यूज काय, टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी फिजिकल इक्वेशन. फी म्हणजे फायनल व्हेलोसिटी, U म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी, A म्हणजे, T म्हणजे. हा, आता हे सांगतं काय, इथं 3 क्वांटिटी आहेत. 3 कोणत्या माहितीये का, 1, 2 आणि ही. तिघांची जर डायमेन्शन सेम आली तर हे फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे. तिघांची डायमेन्शन सेम आली तर फिजिकल इक्वेशन बघूयात आपण. पहिलं काय रे, व्हेलोसिटी. डायमेन्शन सांगा त्याची. अरे व्हेलोसिटी मीटर पर सेकंद म्हणजे काय, L1
बरोबर का? व्हेलोसिटीचे डायमेन्शन हे पाहिली का? व्हेलोसिटी मीटर पर सेकंद L1 m0 t रेस टू झाली. आता u चे डायमेन्शन देतो. u म्हणजे पण काय व्हेलोसिटीच डायमेन्शन सेम असणार काय झालं. आता ए ची काढायची AT ची 3 क्वांटिटी आहेत फी आहे यू आणि AT आहे. आता AT ची काढतो. ए म्हणजे काय रे? ऍक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंद. डायमेन्शन सांगा. L1 हा हे ऍक्सलरेशनची. त्याच्या पुढं काय रे? टाइमची काय? L0 m0 t1. मग ऍक्सलरेशनचे डायमेन्शन काय मिळणार आहे? 1 + 0 L1 m0 0 0 t -2 1 -1. हा -2 + 1 किती? -1. मग आता बघा फी यू आणि AT ची डायमेन्शन काय मिळाले रे? सेम. हे इक्वेशन आहे ना आपलं. इक्वेशन काय आहे? फी इज इक्वल टू यू प्लस AT. फीची डायमेन्शन L1 हा यूची L1 प्लस AT ची सगळ्यांच्या डायमेन्शन काय आल्या तर ते फिजिकल इक्वेशन काय करेक्ट आहे. मला हे चेक करायचंय मी कुणाचे डायमेन्शन काढणार आहे? एस ची UT ची आणि 2 हे कॉन्स्टंट आहे ना AT² ची. हे तिघांच्या डायमेन्शन काय येणार आहे? सेम. सेम आल्या तर म्हणायचं ते फिजिकल इक्वेशन. हिथं v² ची u² ची आणि AS ची तिघांच्या डायमेन्शन सेम आल्या तर म्हणणार ते फिजिकल इक्वेशन काय आहे. मग हा डायमेन्शन अनालिसिसचा काय यूज आहे? टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी फिजिकल इक्वेशन. लिहून टाका.